शनीच्या साडेसतीचा पहिला टप्पा 29 मार्च 2025 रोजी मेष राशीत सुरू झाला. हा टप्पा शनी मीन राशीत येईपर्यंत सुरू राहील. गुरुचे भ्रमण तुमच्या शौर्याच्या तिसऱ्या भावापासून चौथ्या भावापर्यंत, नंतर 5व्या भावापर्यंत सुरू होईल, ज्याची 9वी दृष्टी 11व्या भावात राहूवर आणि शनी 12व्या भावात असेल. यामुळे शनी आणि राहू दोघांकडूनही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. एकंदरीत सर्व काही चांगले होणार आहे. चला पुढच्या वर्षावर एक नजर टाकूया. मेष राशीसाठी वर्ष 2026 मध्ये नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण. 1. नोकरी. शौर्य घरात गुरु, त्यानंतर चौथे घर आणि शेवटी 5वे घर तुमच्या नोकरीत तुमचे स्थान मजबूत करेल. तुम्ही नेतृत्वाच्या स्थितीत असाल. सरकारी क्षेत्रात, तंत्रज्ञानात, सैन्यात, पोलिसात किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष चांगले आहे. संयमाने आणि समर्पणाने काम केल्याने तुम्हाला यश मिळेल. 2. व्यवसाय. 12व्या घरात शनी असल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल, कारण कर्माचा कर्ता शनी भाग्याच्या 9व्या घरावर दृष्टिक्षेप करत आहे. तथापि, परदेशी किंवा परदेशाशी संबंधित व्यवसायांमध्ये नफा मिळू शकतो. गुरु तुमच्या व्यवसायाची प्रगती सुलभ करत राहील. एकूणच तुम्हाला नफा होत राहील. 3. शिक्षण. वर्षाच्या सुरुवातीपासून जूनपर्यंत तुम्हाला एकाग्रतेने अभ्यास करण्यात अडचणी येतील. अधिक कठोर परिश्रम आवश्यक आहेत. जूनपासून शिक्षक आणि वरिष्ठांकडून मार्गदर्शन शैक्षणिक प्रगतीकडे नेईल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. राहू, केतू आणि शनिदेव शिक्षणाशी संबंधित बाबींमध्ये अडथळे निर्माण करू शकतात, परंतु गुरु ग्रहाच्या उपायांनी सर्व काही ठीक होईल. मेष राशीसाठी वर्ष 2026 मध्ये दाम्पत्य जीवन, कुटुंब आणि लव्ह लाईफ. 1. घरात राहू ग्रह असल्याने कौटुंबिक सुसंवादात काही समस्या निर्माण होऊ शकतात. तथापि जर तुम्ही गुरुग्रहाला बलवान केले तर कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी राहील. तथापि जूनमध्ये गुरुचे चौथ्या घरात संक्रमण परिस्थितीमध्ये आणखी सुधारणा करेल. 2. वैवाहिक जीवन अद्भुत असेल. पती पत्नीमधील नातेसंबंध मजबूत होतील. तथापि, तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 3. संतती. 5व्या घरात केतू आणि 11व्या घरात राहू तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल काळजीत टाकत आहेत. तुम्हाला त्यांच्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. 4. प्रेम जीवन. 5व्या घरात केतू आणि 11व्या घरात राहू नात्यात गैरसमज निर्माण करू शकतात. जूनपर्यंत तुमच्या प्रेम जीवनात कोणतीही मोठी समस्या येणार नाही, परंतु नंतर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. केतूवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील. मेष राशीसाठी वर्ष 2026 मध्ये आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक. 1. उत्पन्नाच्या घरात राहूची उपस्थिती शुभ मानली जाते. शौर्याच्या घरात गुरुग्रह राहूवर दृष्टी ठेवून आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील, परंतु जर तुम्ही निष्काळजी असाल आणि कठोर परिश्रम टाळले तर हे वर्ष उत्पन्नाच्या बाबतीत सरासरी राहील. ग्रहांच्या संक्रमणानुसार तुम्ही जूनपर्यंत कठोर परिश्रम करावेत आणि बचतीवर लक्ष केंद्रित करावे. 2. गुंतवणूक. जर तुमच्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तरच तुम्ही जमिनीत गुंतवणूक करावी आणि शेअर बाजारात जोखीम घ्यावी. 3. नियोजन. तुम्हाला जूनपर्यंत तुमची सर्व कामे नियोजन करून पूर्ण करावी लागतील. तुम्हाला आतापासून बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि अनावश्यक खर्च त्वरित थांबवावे लागतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल. मेष राशीसाठी वर्ष 2026 मध्ये आरोग्य. 1. आरोग्य. 12व्या घरात शनी आणि 6व्या घरात तिसऱ्या घरात गुरुग्रह असल्याने तुम्हाला झोप, पाय आणि हृदयाशी संबंधित समस्या येऊ शकतात. 2. खबरदारी. जास्त तेल आणि मीठ असलेले पदार्थ खाणे टाळावे. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहणे चुकीचे ठरेल. 3. सल्ला. तुम्ही किमान 15 ते 20 मिनिटे नियमितपणे योगा किंवा व्यायाम करावा. चांगली झोप घ्या आणि तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. चांदीच्या ग्लासमधून पाणी प्या. मेष राशीसाठी वर्ष 2026 मध्ये ज्योतिष उपाय. 1. उपाय. दररोज मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा पाठ करा. 11 शनिवारी शनी मंदिरात सावली दान करा आणि दररोज हळदीचा तिलक लावा. तुमच्या आईसारख्या स्त्रीला दूध आणि साखर दान करणे देखील तुमच्यासाठी शुभ राहील. 2. रत्न. तुमच्या राशीचे रत्न प्रवाळ असले तरी, ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही पुष्कराज घालू शकता जेणेकरून बृहस्पतीची शक्ती वाढेल. 3. धातू. तुम्ही सोने घालू शकता. 4. लकी नंबर. या वर्षी तुमचे भाग्यसंख्या 1, 6 आणि 9 आहेत.
5. लकी कलर पिवळा, नारंगी आणि क्रीम. काळा आणि गडद निळा टाळा. 6. मंत्र हम हनुमते नाम या मंत्राचा जप करत रहा. 6. भाग्यवान वार मंगळवार 2026 मध्ये तुम्ही गुरुवारी उपवास करत राहिले पाहिजे. 7. खबरदारी खोटे बोलणे आणि मद्यपान करणे हानिकारक असू शकते. याचा बृहस्पती आणि शनीच्या प्रभावांवर प्रतिकूल परिणाम होईल.